बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सरकारला अवकाळी पावसाच्या नुकसानीचे गांभीर्य नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। नालायकांनो, इथून पुढे जर तुम्ही वाकड्या पद्धतीने बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, आमदार संजय शिरसाट यांचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात सद्य परिस्थितीचा आढावा घेतला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेडा गावातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली। यावेळी त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। येथील शेतकऱ्यांचे नुकसान संपूर्ण झाले असून शासनामार्फत तात्काळ मदत होणे आवश्यक आहे। मंत्रिमंडळ बैठकीत या नुकसानीबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली। तसेच आगामी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी गावकऱ्यांना दिली। महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस, गारपीट अशी झालेली मागच्या 2-3 दिवसात। खरं तर हवामान खात्याने अंदाज मागच्या 15 दिवसापूर्वीच वर्तवलेला होता आणि हा वर्तवलेला असताना निसर्गानं अशा पद्धतीनं आज शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे। आज या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही गावात आम्ही भेट देत असताना जी परिस्थिती ती अतिशय भयावह आहे। पूर्णच्या पूर्ण म्हणजे इथं काही असं नाही की 10% नुकसान, 20% नुकसान, 100%, 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। बरं, आता पिकाचं फळाचं नुकसान हे की, पण आता शेडनेटचं नुकसान आहे, ठिबक सिंचनाचं नुकसान आहे, पाईपलाईनचं नुकसान आहे। आता हे पण भरून कसं काढायचं हा प्रश्न आहे। आता सरकारी खाक्या प्रशासकीय यंत्रणा फक्त पिकाला देतं, बाकीच्या तर मागच्या वेळेस सुद्धा आपण अशा पद्धतीनं मागण्या केल्या, ठिबक सिंचनाच्या योजनेच्या पाईप सगळे खराब झाले, हे झाले। मला असं वाटतं या ठिकाणी सरकारने भरीव मदत द्यावी, यासाठी आम्ही सगळे मिळून निश्चित त्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात निश्चित करू। याबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव येथील नुकसानग्रस्त ज्वारीच्या शेतीची पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। या प्रसंगी उपजिल्हा अशोकराव शिंदे, आनंद भालेकर, शंकर थोंबरे, शरद खाडे, राजू कोळगे, सुरेश बागल, साजन बागल, सरपंच बागलताई व मोठ्या प्रमाणात शेतकरी वृंद उपस्थित होते। मराठवाड्यातील पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले। आज आम्ही सकाळपासून बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर या 3 जिल्ह्यात सकाळी 6:30 वाजेपासून 10-12 गावात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आलेलो आहे। काही भागात आपण गारांचा पाऊस म्हणतो, गारांचा सोडा गोट्यापेक्षा मोठ्या याचा पाऊस या 2-4 दिवसात झालेला आहे। आणि असं झालेलं असताना शेतकऱ्यांचं पूर्ण उभं पीक, फळबागा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। अशी स्थिती असताना आपल्या राज्याचे राज्यकर्ते शेतकरी अशी संकटात असताना बाहेरच्या राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला जुंपले गेलेले आहेत। ते जुंपले गेलेले असले तरी शिवसेनेची बांधिलकी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही शेतकऱ्यांशी आहे। आपण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं ठिकठिकाणी याला त्वरित 50,000 रुपये पर हेक्टरी मदत झाली पाहिजे, ही मागणी शिवसेनेनं केलेली आहे। आजही आम्ही केलेली आहे। पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे, कारण प्रशासनाची दिरंगाई फार लांबवर होत असते, फार 8-8 दिवस, 15-15 दिवस, आणि शेतकरी कधी कधी हे सगळे पीक आवराआवरी करतो आणि मग पंचनामा नीट होत नाही आणि त्याला पाहिजे तशी मदत मिळत नाही। अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात। हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचा पीक विमा हा महत्वाचा मुद्दा आहे। दिवाळीच्या वेळेस दिवाळी गोड केली जाणार अशा प्रकारची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली होती, परंतु दिवाळी अजूनही गोड झालेली नाही। जो पीक विमा यायचा होता तो अजूनही आलेला नाही। असं असताना दुष्काळ सुद्धा फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला या महाराष्ट्रात
जी पिकाची आणेवारी जाहीर व्हायची, आता त्याची अंतिम आणेवारी जाहीर व्हायची, त्याच्यानुसार दुष्काळ हा मराठवाड्यात तर पूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही केली, नव्हे तो होईल झालाच पाहिजे. त्यासाठी शिवसेना जे जे करावं लागेल ते करणार आहे, कारण काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले तर काही तालुके व्हायचे बाकी आहे. शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतेचे नेते झाले आहे, हे तुम्हाला सहन होत नाही. इथून पुढे जर तुम्ही वाकड्या पद्धतीने बोलायला सुरुवात करा तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्यारोप करताना दिलाय. काल उबाठा गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरले, त्याबद्दल नंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी सांगितले की नालायक हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला किंवा तो त्या शब्दाचा शिवी त्याला म्हणता येणार नाही, आम्हाला नालायक म्हणतायत. आम्ही काय केलंय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलीत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत, जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाही, आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाही. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचंय, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय म्हणून मी हा वापरतोय. तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं, ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. हे असे जे आरोप करतायत ना, खरं तर यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना यांनी आता मांडीवर घेऊन बसण्याला सुरुवात केलेली आहे, म्हणून असे शब्द यांच्या तोंडात यायला लागलेले. जे यांना शिव्या देत होते, जे यांची टिंगल टवाळकी करत होते, त्यांच्या संवासात आता हे असल्यामुळं यांच्या तोंडातून असे शब्द निघतायत. कोण तो साळवी भिळवी, तो त्या कणकवलीला नारायण राणेच्या विरोधात प्रचार करायला कणकवलीला आम्ही गेलो होतो, तेव्हा हा घर सोडून पळाला होता. हरामखोर, वाईट शब्द नाहीये, पिक्चर मध्ये वापरलेला आहे. म्हणून या हरामखोराला त्याची जागा आम्हीच दाखवलेली. पळून गेले होते, पळून बूथवर बसत नव्हते. हे आम्हाला शिकवत आहेत. शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेते झाल्याचं दुःख तुम्हाला होतंय. शिंदे साहेब शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालले, हा दुःख तुम्हाला होतंय. शिंदे साहेब आता सर्वसामान्य लोकांना मान्य असलेलं नेतृत्व होतंय, हा ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही जाऊन बसा काँग्रेसच्या मांडीवर, तुम्ही जाऊन बसा त्या राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार आहे? ही तुमची लायकी आहे ना. देशाच्या राजकारणावर बोलायला जात आहे. मुख्यमंत्री तेलंगणाला गेले, एकीकडे त्याच्यावर टीका करतायत, दुसरीकडे म्हणतात राष्ट्रवादीला काय घेऊन गेले नाही. अरे तुम्हाला काय करायचंय? नालायकांनो, आपला पक्ष सांभाळा ना. मी हे पहिल्यांदा यासाठी बोलतोय की तुमची आता लिमिट संपलेली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. काय समजता स्वतःला तुम्ही? शिवसेना प्रमुख समजता? आमचं दैवत आहे ते. कोणीतरी एका ठिकाणी लिहिलं, हिंदू हृदय सम्राट, तुम्ही टीका करायला सुरुवात केली. ज्या बाळासाहेबांच्या चरणी लीन व्हायला शिवसैनिक चालले त्याच्यावर दगडफेक करता तुम्ही, त्याला गचंडे देता तुम्ही. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्याचं काम करतायत, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतायत.
मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एनी कोणत्याही समाजाचा माणूस असेल तो त्यांच्याशी जोडलं जातं. ही तुमची पोटदुखी आहे. एका शिक्षक तरुणीने विचारलेल्या प्रश्नावर तिच्यासोबत बेजबाबदारीने बोलल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री दीपक केसकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एडियन सोबत बोलताना केली आहे. बहुजन बेरोजगार भावी शिक्षक तरुणीने आमची शिक्षण भरती कधी करणार आहात, रखडलेली भरती तात्काळ करा अशी मागणी केल्यानंतर एका वाक्यात उत्तर देऊन सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आश्वासित करू शकले असते, परंतु दुर्दैवाने त्यांनी या बहुजन भावी शिक्षक बेरोजगार तरुणीला अपात्र करू, डिस्क्वालिफाय करू अशा पद्धतीचे शब्द वापरले आणि एक प्रकारे ही हुकुमशाही गाजवल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसलं. हे दुर्दैवी आहे की या राज्याचे शिक्षण मंत्री असे बेजबाबदारपणे तरुणीशी बोलतात. त्यामुळे त्यांना एका धार्मिक स्थळावरती, धार्मिक स्टेजवर कुणी न्याय मागायला गेलंय, अशांना जर ते धमकावत असतील तर त्यांना शिक्षण मंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. बार्टी सारथीप्रमाणे मार्टी म्हणजेच मौलाना आझाद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मार्टी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देत आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासन देण्यात आले. बार्टी सारथीप्रमाणे मार्टी म्हणजेच मौलाना आझाद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मार्टी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ लीडर, माजी नगरसेवक आयुब खान यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मार्टी कृती समितीच्या पदाधिकारी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देत आगामी हिवाळी अधिवेशनात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासन देण्यात आलं. पार्टी समझ रहे महाज्योति समझ रहे आपने GR निकाले 30 तारीख को एक समानता के लिए क्योंकि अभी गवर्नमेंट ने 30 तारीख को उसमें फेलोशिप का मामला है. उसमें जो है तो पार्टी को 200 बच्चों को बताया फेलोशिप को बताया, सारथी को 200 बच्चों को बताया, महाज्योति को 200 बच्चों को बताया, टाटी को 200 बच्चों को बताया. तो मुस्लिम अल्पसंख्यक समाज को कम से कम इस पार्टी की स्थापना करके कम से कम 100 बच्चे बताओ. तो ये एक समानता का जब GR निकालते हैं आप तो अल्पसंख्यक वाला तो एक समानता की GR में आप हम जो मांग कर रहे हैं सरकार का ध्यान रखना चाहिए. आज जो हमारा मकसद है 2.5 साल से हम पार्टी की मांग कर रहे हैं. बहुत सारे लीडरों को आज तक ये बात मालूम पड़ रही है. मुझे नहीं लगता कि कोई लीडर को यहाँ महाराष्ट्र में मालूम है. हम आधे PG में हैं, हमको मालूम है ये क्यों ज़रूरी है, हमको क्या क्या प्रॉब्लम फेस करना पड़ती है फीस के लिए, ट्यूशन के लिए, स्कॉलरशिप्स के लिए. तो मैं आप सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और हर पार्टी के, हर संस्था के मेंबर से मैं गुजारिश करता हूँ कि आप किस तरीके से, किस लेवल पे आप कर सकते हैं, आप उतना स्टूडेंट्स के लिए करिए. एक दूसरे पे एक पार्टी का दूसरे को ऐसा नहीं, सब मिलके इंशाल्लाह हमको काम करना है. इस चमन को जब भी ज़रूरत पड़ी खून हमने दिया, गर्दनें पेश की, फिर भी हमसे ही कहते हैं ये अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नहीं. शुरू की जाए ताकि हमारे लोगों को भी तो तालीम लेते समय कुछ फायदा हमारे हक का सरकार से मिलेगा. और ये बहुत ही उसको क्या बोलेंगे, वैसा देखा जाए तो ये कानूनन हक है अपना. ये हमको सरकार ने ये उसी टाइम देना चाहिए था जिस टाइम पार्टी सारथी महाज्योति का निर्माण हुआ. लेकिन अपने पास ऐसा है जब तक बच्चा रोता नहीं तब तक माँ नहीं खिलाती. वैसे अपनी सरकार की बात है तो जब तक हम हमारी मांग नहीं रखेंगे, मैं तो ये कहूँगा कि हमारे जितने भी सारी पार्टियों में हमारे माइनॉरिटी के जो लीडर्स हैं उन्होंने या समाज में से कुछ लोगों ने इसके पहले ही ये डिमांड करनी चाहिए थी, ऐसा मेरा कहना है. लेकिन देर आए दुरुस्त है. अभी
देर भी हुई तो कोई बात नहीं, लेकिन ये डिमांड, हमारी जो मांग है, ये सरकार ने सुननी चाहिए और तुरंत हमारा हक दिलाना चाहिए। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएन वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघताय? स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। मनोज जरांगे पाटील यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज झाला। 1 तारखेपासून त्यांचा दौरा सुरू होणार असून डिस्चार्ज होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले। नाही, टिकणार तुम्ही दिलंय किंवा तुम्ही टिकवलंय यापेक्षा आता सोपं आहे ना की जे आमचा हक्काचं आहे ते आम्हाला द्या। टिकवण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला कसरतही करायची पडणार नाही। आणि दुसरा मुद्दा आहे सबुरीनं घ्या। तुमचे लोक थांबवा, सबुरीनं घेतो। तुमचे लोक थांबवा, ते लय फडफड करायला लागले, ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही। तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला आम्ही ऐकतो। आता घेणार म्हणतोय धनुष दादा, पण समाज इतका ताकदीने एकत्र येतोय। शेतातले कामं सोडतोय, जिथं कार्यक्रम 1 दिवसासाठी काम नाही करायचं। नोकरदार वर्गाने ठरवलं 1 दिवसासाठी नाही जायचं ड्युटीला। व्यवसाय काही जात नाहीये, ते म्हणजे 1 दिवस बंद, आपण कार्यक्रमात ठिकाण जाऊ। मराठ्यांनी एकजूट दाखवली बघा, प्रचंड ताकदीनं। कधी नव्हे ते आमचे समाज एकजूट झाला, त्याचा लय आनंद होतो। म्हणजे आरक्षण असलेला पण आणि आरक्षण नसलेला पण, दोनही मराठी आम्ही एकजूट झाल्यामुळं मी वेळेत पोहोचू शकत नाही। ज्या रस्त्यावर जाणार आहे त्या रस्त्यावरचे गावाचे गाव रस्त्यावर थांबते। त्यांना जरी आपण बोललो की दादा तुमचं गाव या दौऱ्यात नाही आहे, आपण नंतर घेऊ, तरी ते गाडी सोडत नाही। आपण सुद्धा साक्षीदार आहेत, लोक गाडी सोडत नाही, डायरेक्ट गाडी आड उभा राहतात। त्यामुळं मग थांबायलाच लागतं, कारण मी ज्या समाजाचा आहे ते माझ्या समाजाचे आहेत आणि जीवापार प्रेम करतात। मग हे थांबणं आवश्यक आहे। आणि त्याहीपेक्षा माझा समाज एकजूट झाला, माझ्या समाजाला खूप नावं ठेवायचे, हे एक होत नाहीत, हे खेकड्यासारखे आहेत, हे एकजूट कधीच होऊ शकत नाहीत, असले अपमानकारक शब्द वापरायचे। त्याच्यातला लय मोठा आनंद आहे की माझा सगळा कानाकोपऱ्यातला करोडोनं मराठा एक आला आणि स्वतःच्या लेकरांचं हित मोठे होणार आहेत, स्वतःच्या लेकरांच्या हितासाठी ते आले। आणि मी तरी काय करतोय, गोरगरिबांच्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून लढतोय। त्यामुळे माझा समाज ताकदीने एकत्र होतो, म्हणून वेळेत जाणं नाही। समाजाला गांभीर्याने त्यांनी घेतलंय। 2 दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकार, त्यांनी सांगितलं 8 तारखेपर्यंत थांबा, देतो आहे। त्यामुळे मग आम्ही थंड झालो, नाही मग आम्ही थंड होत नसतो। त्या ज्या JCB-वरनं तुम्हाला सातत्याने टार्गेट केलं जाते, पण तो JCB-चं स्वागत तुम्ही काय टाळायला तयार नाही। मी मस्त म्हणतोय लावू नका, पण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे। समाजालाही वाटतं कोण समाजाने केलं कशामुळं हेही महत्त्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं, म्हणजे त्याचा खूप जणाला कुठेच फायदा होणार आहे मराठा समाजाला। त्यामुळे समाजात एक आनंद आहे। आता ज्याला वाटतंय की हे
फुलं नाही किंवा हार नाही घ्यायला पाहिजे, मीही नाहीच म्हणतो, पण ज्याला वाटतं त्याला पण टाकीतच नाही, त्याला आम्ही काय करू? ते कितीही जळाला आणि तो काही झाला तरी आमचा समाज, आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो, त्यामुळं समाज जीव लावतोय. तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो, तर कसं टाकतील रे? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदारांना स्थानिक गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून गावामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत सदर प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. याच धर्तीवर गोंदगाव निमगाव येथील सकल मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे फलक लावण्यात आले होते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार कार्यकर्त्यांनी हे फलक काढून घेऊन गावात रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवारी सकाळी आयोजित केला होता. ही माहिती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी फलक काढण्याबाबत जाब विचारून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कार्यक्रम होऊ देणार नाही, तसेच काळे झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा देणारे निवेदन शिऊर पोलीस ठाणा प्रमुखांना दिले. दरम्यान या कार्यक्रमासाठी गावात मंडप टाकण्यात आला होता. मात्र या राजकीय कार्यक्रमाला सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्याची भूमिका घेतल्याने गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकल मराठा समाजाच्या तरुणांसह गावकऱ्यांनी काळे झेंडे हाती घेतले होते. समाजाचा तीव्र विरोध लक्षात घेऊन आयोजकांनी मंडप काढून घेत कार्यक्रम रद्द केला आणि आमदारांनी कार्यक्रम स्थळी येणे टाळले. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित कातवटे, वैजापूर. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गंगापूर तालुक्यात छापा मारून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या गोवा राज्यात निर्मित केलेली आणि विक्रीसाठी असलेल्या विस्कीच्या 1920 बाटल्या जप्त केल्या असून 7,26,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंगापूर तालुक्यातील गोरेगाव सावरखेडा रस्त्यावर असलेल्या मंगलमय वृद्धाश्रमासमोर सापळा लावला. या सापळ्यात एक बोलेरो पिकअप 4 चाकी वाहन थांबवून त्यांची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी असलेली आणि महाराष्ट्र राज्यात प्रलंबित असलेली गोल्डन SCE कंपनीच्या विस्कीच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या वाहनातून 1920 सील बंद बाटल्यांचे 40 बॉक्स जप्त केले आहे. याबरोबरच 4 चाकी वाहन आणि अन्न साहित्य असे एकूण 7,26,200 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी रामेश्वर भानुदास थोरात वय 33 वर्ष राहणार कळंगी तालुका कन्नड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक SA शिंदे, निरीक्षक RK गुरव, दुय्यम निरीक्षक येई तातळे, SB रोटे, शिवराज वाघमारे, सुभाष गुंजाळे, राहुल बनकर, KM पाटील, RJ मुरडकर, HA बारी, SMM कादरी, YP गुणावत, विजय पवार यांनी पार पाडली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी औद्योगिक वसाहत वाळूज परिसरात छापा मारून केलेल्या कारवाईत जप्त केलेली 19,58,000 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्याची बुधवारी विल्हेवाट लावण्यात आली. 26 नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी M सेक्टर येथे छापा मारण्यात आला होता. या छाप्यात आरोपी अतुल चक याने तिरुपती बार अँड रेस्टॉरंट समोर असलेल्या दुकानात देशी दारूचा अवैध साठा बेकायदेशीररित्या ठेवला होता. तो साठा पोलिसांनी जप्त करून अतुल चक आणि शटरचा मालक संजय कवडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये देशी दारूच्या विविध ब्रँडच्या 19,58,880 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणातील मुद्देमालाची बुधवारी विल्हेवाट लावण्यात आली. MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये 2 मोठे खड्डे खोदून या ठिकाणी देशी दारूची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिसांनी पकडलेला साठा मोठ्या प्रमाणात असल्याने सदर दारूची विल्हेवाट लावता लावता कर्मचारी आणि कामगारांना घाम फुटल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. सरकारला अवकाळी पावसाच्या नुकसानीचे गांभीर्य नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. नालायकांनो, इथून पुढे जर तुम्ही वाकड्या पद्धतीने बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. आमदार संजय शिरसाट यांचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.